झाली पाहिजे असं आम्ही प्रशासनाला मागणी करतो। कारण ह्या गोष्टी वारंवार घडत आहेत, तर या गोष्टींवर तुम्ही जर तोडगा काढत नसाल तर आम्ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून आम्ही खंबीर आहे। वरून देशातील शांतता सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी तुम्हाला जितकी आहे त्यापेक्षा आम्हा सर्वांना त्याची काळजी आहे। तर तुम्हाला या निवेदनाद्वारे विनंती आहे की आपण या असल्या मनोरुग्ण लोकांना, या जिहादी वृत्तीच्या लोकांना वेळीच आवार घालावी असं आम्ही तुम्हाला विनंती करतो। महाराजांचं जे अडपसर या भागात पुण्यामध्ये एक आता मनोरुग्ण म्हणून त्याला ठरवले, तर त्याला मनोरुग्ण म्हणायचं की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे। आणि त्यात असल्या मनोरुग्णांना इलाज करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा, हिंदू राष्ट्र सेना यांच्याकडे तज्ञ डॉक्टर आहेत। योग्य ते इलाज आम्ही करू। प्रशासनाला विनंती आहे की असले जे मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे सुपूर्द करा। त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते काढून टाकू। कारण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधीही सहन करणार नाही। जर तसले मनोरुग्ण, जे मनोरुग्ण घरापासून गाडीवर येतो, गाडीवर आल्यावर बरोबर तिथे स्टँड मारतो, स्टँड मारून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दगड मारतो। आजूबाजूला रिक्षा आहेत, गाड्या आहेत, माणसं आहेत, त्यातल्या एकाही व्यक्तीला दगड मारला नाही, पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर दगड मारावं वाटत असेल, जर त्याच्या अंगात जर औरंग्या, अफजल्या जर असल्या लोकांची जर त्याच्या अंगात आलेला असेल तर त्याची उतरण्याची धमक आम्हा सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहित आहे। आणि मी पुन्हा समस्त प्रशासनाला विनंती करतो, या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जे पांघरून घालता मनोरुग्ण म्हणून, तसले मनोरुग्णांची संख्या आमच्यामध्ये कमी नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर जर आण आलं तर जीवाची पर्वा न करता आम्ही संपूर्ण देशात दाखवून देऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आम्ही काय करणार आहे। आम्हाला तांडव करण्याची वेळ तुम्ही आणू नका असं प्रशासनाला विनंती आहे। ज्या माणसाला तुम्ही मनोरुग्ण म्हणून घोषित केलात त्याला लगेच आवर घाला आणि त्या माणसाला अटक करून त्याच्यावर शिक्षा करा। चुकून तो व्यक्ती आमच्याकडे सापडला तर आम्ही मनोरुग्ण होऊ आणि त्याला, त्या नालायक मादरचोद माणसाला योग्य दिशा आणि योग्य निर्णय शिकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। कारण हे भारत देश टिकून छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। काशी जी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर एक ना होते शिवाजी तो सुन्नत होती सबकी। तर छत्रपती शिवाजी महाराजांवर जर असल्या गोष्टी घडत असतील तर आम्ही कधीच सहन करणार नाही। असल्या मनोरुग्णांवर ट्रीटमेंट आमच्याकडे योग्य आणि एकदम सटीक पद्धतीने करण्यात येईल असं प्रशासनाला विनंती करतो। आणि या असल्या रुग्णांना, या असल्या आरोपींना 10 वर्ष कठोर कारावास झाली पाहिजे अशी आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रशासनाला मागणी करतो। या रस्ता रोकोचा एकमेव उद्देश हेच आहे की राष्ट्रीय प्रतीक असतील, राष्ट्रीय महापुरुष असतील, या सर्वांचा सन्मान राखणं हे कायद्याचा एक भाग आहे। आणि या गोष्टींवर जर तुम्ही मनोरुग्ण म्हणून जर या गोष्टींवर तुम्ही पांघरून घालत असाल तर आम्ही पण मनोरुग्ण होऊ आणि त्यांना योग्य ते दिशेत उत्तर देऊ। त्यानंतर आपले हिंदू राष्ट्र या ठिकाणी एका पठाण या व्यक्तीने विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आम्ही कुणाच्या नादाला जात नाही, पण आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जर विडंबना होत असेल तर या महाराष्ट्रातला सकल हिंदू समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आज आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं काम केलंय। अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है। आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आंदोलन करत असतो, पण याचा अर्थ असा नाहीये आम्ही कुणाला तरी बेघर, आम्ही कुणाला तरी घाबरतो असं कोणी समजू नये। आम्ही आमच्या आराध्य दैवताचा जर अपमान होत असेल तर कुठलाही हिंदू समाजातला कार्यकर्ता गप्प बसणार नाही, तशाच तशा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। माझी सरकारला विनंती आहे, या येणाऱ्या अधिवेशनामध्ये, आता अनेक अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रभरामध्ये, सकल हिंदू समाजाच्या वतीने अशा पद्धतीचे रस्ता रोको होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर जी विडंबनेची वेळ आली आहे
तर सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या वर विडंबना होत असताना त्या हरामखोरांना 10 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्व हिंदू समाजातील बांधव या ठिकाणी रस्त्यावर येऊन उभारलेला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, पोलीस मित्र, पोलीस अधिकारी, आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून बोलावून आम्हाला कशा पद्धतीचं आंदोलन करायचं हे सांगत असताना आम्ही नक्की पोलिसांचं ऐकू. पण पोलिसांना आमची विनंती आहे, अशा हरामखोर साल्यांना वेळीच ठेचून काढा. जर तुमच्या हातून होत असेल, या हिंदू समाजाच्या मावळ्यांकडे ते जावा, हे सगळे शिक्षा देतील. तुम्ही आमचा अंत पाहू नका. हिंदू समाज सहनशीलता आहे, आमचा अंत पाहण्यासाठी तुम्ही असं वेळ घालवू नका. जर अशा हरामखोरांना आज अंबादास गोरंटला आहेत, इथं हिंदू राष्ट्र सेनेचे आहेत, आपले गायकवाड साहेब आहेत, तिथं आपले सुधीर भाऊ आहेत, अशा अनेक कार्यकर्ते हिंदू समाजासाठी काम करण्यासाठी या सोलापूर शहरामध्ये सज्ज आहेत. कोणीही आज या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी पोलिसांचाही आभार मानतो. आम्हाला आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित आम्हाला आमचंही ऐकून, तुम्ही आमचं ऐकून, तुमचंही आम्ही ऐकून या ठिकाणी शांत पद्धतीने आंदोलन करतोय. अशा पद्धतीने जर तुमचे सहकार्य आमच्या भूमिकेत आमच्याकडे असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो, त्या हरामखोरावर पुन्हा अटक करून त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे आणि कुठल्याही राष्ट्रपुरुषांवर विडंबना होऊ नये अशा पद्धतीचा कायदा पारित झाला पाहिजे, असं आमच्या सगळ्या सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. शिवाजी महाराजांचा विटंबन करण्याचा प्रयत्न केला, त्या निषेधार्थ समस्त हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करत आहोत. आज हे जे मानसिकता जे निर्माण झालेली आहे, आपण म्हणतो औरंगाची मृत्यू झालेली आहे. आज औरंगाची पिलावल आज जिवंत आहेत. हे पठाणच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, हे जिहादी मानसिकता आहे. आणि परवाच लोकसभामध्ये एक जिहादीने फिलिस्तीनचं नाव घेऊन जय फिलिस्तीन म्हणलेल्या अशा हरामखोर जिहादींना वेळी टोकला पाहिजे आणि या जिहादींना लोकसभेतून बाहेर काढल्या पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी निवडून कसे येतात. आणि हिंदू बांधवांनो, तुम्हाला विनंती करून सांगतो, ज्या ठिकाणी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदुत्ववादी महापुरुषांचा जर अपमान होत असेल तर अशा जिहाद्यांना त्याच ठिकाणी टेचून काढा. कायदा विवेदा पाळू नका. जर हे आपल्या महाराजांचा अपमान करत असेल तर यांना टोकून काढा. तरच हे लोक होतील. प्रत्येक वेळी मागे 2002 ला अमेरिकामध्ये कुराणाचा अपमान झाला म्हणून सोलापूरमध्ये दंगल झाली होती. अमेरिकात घडलेल्या ठिकाण सोलापूरला दंगल होत असेल तर ह्या अशा लोकांना आम्ही दंगल करण्यासाठी आम्ही आमच्या हिंदू समाजाला दंगल करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. पण शांततेने आम्ही सांगतो की आम्ही हिंदू समाजाला शांततेने सांगतो की अशा कायदा सुव्यवस्था जर बिघडू नये. अशा जिहाद्यांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर यांच्यावर कारवाई करा. अन्यथा आमच्या हातात सोपा. यांना कसं सवाल करायचं आम्हाला माहिती आहे. जय श्रीराम, जय हिंदू. Like, subscribe, click on the bell.